नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना नक्की कधी मिळणार आहे याविषयीची महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2-2 हजार रुपयाचा लाभ घेत असाल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण की या व्हिडिओमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना नक्की कधी मिळणार आहे याविषयीची महत्त्वाची अशी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना नक्की कधी मिळणार आहे याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 16 हप्ते हे देण्यात आलेले आहेत। फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता। सोबतच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आला होता। आणि आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळेल याची उत्सुकता सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये हे 3 टप्प्यांमध्ये दिले जातात। 4-4 महिन्याच्या अंतराने 2-2 हजार रुपये अशा पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळत असतात। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारे 2-2 हजार रुपये हे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या छोट्या मोठ्या कामांसाठी उपयोगात येतात। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना ही अतिशय लोकप्रिय अशी योजना झालेली आहे। केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 16 हप्ते हे देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, असे सांगण्यात येत आहे की निवडणुकीपूर्वीच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। परंतु मित्रांनो, त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट सध्या तरी नाहीये, कारण की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच आपापल्या प्रचारामध्ये लागलेले असल्या कारणाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सध्या तरी तुम्हाला दिला जाणार नाही। ज्याप्रमाणे मित्रांनो या योजनेचा कालावधी आहे, म्हणजे 4-4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये देण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीनुसारच या ठिकाणी शेतकऱ्यांना हप्ता हा मिळणार असल्याची शक्यता आहे। आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये देण्यात आला होता। त्या हिशोबाने जर आपण तिथून 4 महिने पकडले तर जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांना 17वा हप्ता हा दिला जाण्याची शक्यता आहे। परंतु निवडणुकीच्या पूर्वी हा हप्ता देण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या तरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा मिळेल याची अपेक्षा करू नये। निवडणूक संपल्यानंतरच शेतकऱ्यांना या ठिकाणी 17वा हप्ता हा दिला जाण्याची शक्यता आहे। त्याच्या अगोदर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 17व्या हप्त्याचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार नाहीत। त्यामुळे मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा तुम्हाला जून किंवा जुलैमध्येच दिला जाईल। तसे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 17वा हप्ता घेण्यासाठी तुम्ही तुमची ई-केवायसी करून ठेवणे हे खूप आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल त्यांनी आधार कार्ड सोबत आपले बँक खाते हे लिंक करून ठेवणे सुद्धा आवश्यक आहे, जेणेकरून जेव्हा पण तुम्हाला 17वा हप्ता हा दिला जाईल त्यावेळी 17वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही आणि विना अडचणीने तुमच्या बँक खात्यात 17वा हप्ता हा जमा केला जाईल। कारण की मित्रांनो, 16वा हप्ता हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी नसल्या कारणाने तसेच त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे आणि त्यांच्या भूमी अभिलेख नोंदी या अद्ययावत नसल्या कारणाने मिळालेला नाहीये। त्यामुळे हे तिन्ही कामे आता तुम्ही 17व्या हप्ता घेण्याच्या अगोदर करून ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून 17वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, सध्या तरी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा दिला जाणार नसल्याचे चिन्हे दिसत आहेत। तसेच तुम्हाला या योजनेचे 17व्या हप्त्याचे 2 हजार रुपये हे जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिले जाणार असल्याची शक्यता आहे। कारण की 16व्या हप्त्यापासून तर 4 महिने तुम्हाला जून जुलैमध्येच होतात, त्यामुळे 17वा हप्ता तुम्हाला जून किंवा जुलैमध्ये दिला जाऊ शकतो।